दिव्यांग सहाय्यक पोर्टल लॉन्च, शासकीय योजना आणि सेवांचा लाभ. होय, दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे एकात्मिक ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगाच्या सेवा वितरण अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. तर यावेळी दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र.gov.in आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर आपण या ठिकाणी पोर्टलचा आढावा घेऊया, कशा प्रकारे हे पोर्टल काम करत आहे. या ठिकाणी आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती जाणार आहोत. त्यावरती काय काय योजनेचा लाभ मिळणार आहे, कशा प्रकारे मिळणार आहे, किती योजना आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे, https://दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in असं तुम्हाला या ठिकाणी इंटर करायचं आहे. तर इंटर केल्यानंतर तुमच्या समोर पेज उघडेल, तो म्हणजे असा. सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल दिव्यांग सहाय्यक, त्याच्यानंतर खालच्या साईडला दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र, दिव्यांग सहाय्यक पोर्टल, दिव्यांग सहाय्यक पोर्टलद्वारे शासकीय योजना व सेवाचा लाभ घ्या. याच्यानंतर खालच्या साईडला नोंदणी, दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर नोंदणीकृत वापरकर्ते दिव्यांग नागरिकांसाठीच्या कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करू शकतात. आता ज्या दिव्यांग व्यक्तींनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे, असे व्यक्ती या योजनेतून लाभ घेऊ शकतात. आता दिव्यांग सत्यापन करायचं आहे. तुमच्याकडे UDID कार्ड आहे का? होय, माझ्याकडे UDID आहे. नाही, मी हाताने भरू शकेन. तर दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. तर होय याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, UDID क्रमांक प्रविष्ट करायचा आहे 16 अंकी. तुम्हाला जन्मतारीख टाकायचं आहे. UDID नोंदणीनुसार OTP पाठवायचा आहे आणि OTP पाठवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे. याच्यानंतर आपण खालच्या साईडला गेल्यानंतर 14 योजना एकूण आहेत. नोंदणीकृत संस्था किती आहेत ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तक्रारीचं निराकरण दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी UDID नोंदणीकृत किती संख्या आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे. म्हणजे 13 लाखच्या आसपास. याच्यानंतर खालच्या साईडला आपण जाऊया. दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय? दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केले एक खिडकी प्रणाली डिजिटल व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो. या पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एका ठिकाणी उपलब्ध करून देणे, त्याद्वारे त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे. याच्यानंतर खालच्या साईडला महत्त्वाच्या बातम्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सोशल अपडेट आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, वरच्या साईडला जाऊ. तर या ठिकाणी तुम्हाला 3 रेषा दिसते, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये काय काय आहे, शासकीय योजना आहे, शाळा आणि रुग्णालय आहेत, संस्था, स्वयंसेवी संस्था, NGO, नोंदणी, नूतनीकरण आहे, तक्रार निवारण आहे, धोरण, कायदे, नियम आहे आणि लॉग इन आहे. सर्वप्रथम आपण शासकीय योजना पाहूया. तर या ठिकाणी आपण गेल्यानंतर तर सर्व योजना आहे. राज्य शासनाच्या योजना पाहूया. 11 योजना आहेत. दिव्यांग व्यक्तीसाठी राज्य मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना आहे. त्याच्यानंतर कागदपत्र काय काय लागते ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. दिव्यांग कल्याण विभाग आहे. त्याच्यानंतर गुणवत्ता पुरस्कार, ₹1000 दिव्यांग व्यक्तीसाठी साधने उपकरणासाठी आर्थिक सहाय्य आहे. दिव्यांगासाठी राज्य पुरस्कृत योजना आहे. प्रशिक्षक दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्रीसाठी आर्थिक सहाय्य आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना आहे. त्याच्यानंतर विशेष सहाय्य योजना आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. दरमहा योजनेअंतर्गत 2200, त्याच्यानंतर 300, वयोमर्यादा किती आहे, पात्रता किती आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या योजना मिळतात, संजय गांधी निराधार अनुदान योजना ₹2500, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ₹2500, कागदपत्र काय काय लागतात ते सुद्धा दिलेलं आहे. अर्ज करण्यास तयार आहेत का, तर या ठिकाणी संकेतस्थळ सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, पाठीमागे जाऊया.
या ठिकाणी आपण गेल्यानंतर आणखीन काही योजना राहिलेल्या आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. तर अशा प्रकारे प्रत्येक योजनेचं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाईल. शबरी आदिवासी घरकुल योजना आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा या ठिकाणी 30,000 रुपये दिलं जातं. त्याच्यानंतर आता केंद्रीय शासन योजना आहेत. प्रमाणरूप दिव्यांगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती केंद्र आहे. तर या ठिकाणी तपशील आणि पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर अशा प्रकारे दिव्यांग व्यक्तींसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी हे पोर्टल आहे.